फ्रेंड्स, मिस्टिक फ्लेवर्स बाय प्रीतीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे इडली डोस्याचं पीठ कसं बनवायचं आणि त्याचं एक्झॅक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून डोसे हे एकदम क्रंची बनतील आणि इडली पण एकदम सॉफ्ट बनेल। तर त्याच्यासाठी जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला सांगते। इथे ही जी वाटी आहे या वाटीप्रमाणे 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीप्रमाणे 1 वाटी पोहे। हे पोहे मात्र आपल्याला जेव्हा आपण हे सारण मिक्सरमधनं वाटून घेऊ तेव्हा लागणार आहेत, परंतु आता सामग्रीसाठी मी इथे तुम्हाला दाखवते। 1 वाटी पोहे आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत हे स्पेशली जो मोकळा शिजणारा तांदूळ असतो तो आपल्याला वापरायचा आहे। इथे मी राशनचा तांदूळ जो असतो तो घेतलेला आहे। बाकी कुठलाही मोकळा शिजणारा तांदूळ जो असेल तो तुम्ही वापरलात तरी चालेल। प्रमाण मात्र फक्त 3:1 घ्यायचं आहे, म्हणजे 3 वाटी तांदूळ तर 1 वाटी डाळ आपल्याला घ्यायची आणि त्याच वाटीप्रमाणे 1 वाटी पोहे आपल्याला लागणार आहेत। आता हे दोन्हीही डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर मग त्याला आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। आता इथे स्वच्छ तांदूळ धुवून झाले, 4 ते 5 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत। डाळ सुद्धा धुतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून 5 ते 6 तास कमीत कमी भिजत घालायचं आहे। आता इथे दोन्ही याच्यात मी पाणी घालून 5 ते 6 तास याला भिजत ठेवणार आहे। याला झाकून ठेवायचं आहे। आता इथे आता 6 ते 7 तास होऊन गेलेले आहेत। डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत। याला आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे एकदा आणि नंतर मग आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया। सगळ्यात आधी मी डाळ वाटून घेणार आहे आणि नंतर मग राहिलेले तांदूळ आपल्याला वाटायचे आहेत। इथे डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे। डाळ वाटताना जर आपल्याला थोडी पाण्याची गरज वाटली तर थोडं पाणी आपल्याला ऍड करून मग मिक्सरमध्ये फिरवायची आहे। एकदम बारीक अशी आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे। आणि इथे जे आपण पोहे घेतले होते 1 वाटी पोहे, ते आता पोहे सुद्धा आपल्याला पाण्यात भिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण आता हे तांदूळ वाटताना त्याच्यासोबत त्याला बारीक करून घेऊया। आता ह्या पोह्यांमध्ये मी थोडं पाणी घालते, स्वच्छ पोहे असे धुवून घेते आणि त्याला भिजत घालते। असं 5 मिनिटं आपल्याला हे पोहे भिजत ठेवायचे आहे, जेणेकरून ते मऊ असे पोहे भिजतील। इथे पोहे भिजेपर्यंत आपण डाळ मिक्सरला वाटून घेऊया। ही डाळ वाटताना आता थोडं मी पाणी ऍड करणार आहे आणि परत फिरवून घेते। इथे मस्त अशी डाळ वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे। ज्या भांड्यात आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचंय त्याच भांड्यात हे काढून घ्यायचं आणि थोडं मोठं भांडं असं घ्यायचं, जेणेकरून फर्मेंट होताना भांड्याच्या वरती सारण पडणार नाही। आता इथे पोहे पण छान मऊ असे भिजून झालेले आहेत। आपण त्याच भांड्यामध्ये पोहे सुद्धा वाटून घेणार आहोत। आता पोहे पण छान असे बारीक वाटून झालेत, आपण त्याला पण त्या सारणाच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून ठेवलेले होते, आता ते सुद्धा मी मिक्सरला वाटून घेते। त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आणि छान बारीक असं दळून घेण्यासाठी पाणी ऍड करावं लागणार आहे। तर थोडं पाणी आपण ऍड करत तांदूळ बारीक करणार आहोत। आता इथे तांदूळ, डाळ आणि पोहे सगळं बारीक करून झालंय। या आता मिश्रणाला सगळं एकजीव करून ठेवायचं आपल्याला। हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून ह्याला झाकून 5 ते 6 तास आपल्याला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला याचे डोसे किंवा इडली करता येईल। जर तुम्हाला लगेचच डोसा वगैरे करायचा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं इनो ऍड करून लगेच इडली किंवा डोसा त्याचा करायला घेऊ शकता। आता हे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे। अशा टाईपची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। आता हे भांडं जेव्हा आपण फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत तेव्हा याच्या खाली एखादी मोठी परात किंवा मोठं ताट असं ठेवा, जेणेकरून जे फर्मेंट झालेलं सारण आहे ते बाहेर सांडू नये, ताटातच सांडेल आणि ते सुद्धा तुम्ही यूज करू शकाल। अशा प्रकारे एक मोठी परात घेतली आहे आणि त्याच्यामध्ये ते भांडं ठेवलेलं आहे, जेणेकरून जे फर्मेंटेड सारण आहे ते ह्याच्यातच सांडेल।
आता इथे सारण 5 ते 6 तास ठेवल्यानंतर मस्त फर्मेंट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता कसं मस्त त्याला फर्मेंटेशन झालेलं आहे। आता याचे आपण डोसे किंवा इडली करायला घेऊ शकतो। आधी मी तुम्हाला क्रंची डोसा बनवून दाखवणार आहे, नंतर लोणी स्पंज डोसा बनवून दाखवते। आता हे जे सारण आहे थोडं घट्ट वाटतंय, आपण छोट्या एका भांड्यात काढून घेऊया आणि त्याच्यात कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करू आणि थोडं मीठ घालून नंतर आपल्याला डोसे बनवायचे आहेत। इथे आता मी थोडं सारण जेवढं मला आता लागणार आहे तेवढं एका भांड्यात काढून घेतलंय, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलंय आणि थोडं पाणी ह्या वाटीप्रमाणे 1.5 वाटी पाणी मी घातलेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी आपल्याला करायची आहे त्याची। आणि आता इथे मी तवा ठेवला आहे गरम करायला। माझ्याकडे नॉनस्टिक तवा आहे, तुमच्याकडे नसेल साध्या तव्यावरती केलं तरीही चालेल। आता इथे तवा छान तापलेला आहे। आता हे पहिल्यांदा मी तुम्हाला लोणी स्पंज डोसा कसा, सेट डोसा पण आपण त्याला म्हणतो, तो कसा बनवायचा ते दाखवते। असं खोल चमच्यात मी सारण घेतलेलं आहे आणि थोडं त्याला असं पसरवायचं। हा थोडा जाडसर असतो डोसा, त्याच्यामुळे आपल्याला सारण थोडं थिक टाकायचं आहे आणि साईडने आपल्याला त्याच्या हे करायचं आहे, तूप किंवा लोणी असेल तर लोणी साईडने आपल्याला त्याच्या सोडायचं आहे। आता ही एक साईड अशी दिसायला लागली की आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे। याला तूप घालून मी थोडंसं हे केलं होतं, भाजून घेतलं। आता परत या साईडने सुद्धा आपल्याला कडेने असं तूप सोडायचं आहे। आता इथे हा दुसऱ्या साईडने पण छान झालेला आहे, दोन्ही साईड छान खरपूस भाजून झालेले आहेत। हा डोसा भाजताना थोडा गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे आता 2-3 डोसे असे करून घ्यायचे आहेत, नंतर मी क्रंची डोसा कसा बनवायचा ते दाखवते। आता पुढचा डोसा मी करून घेतेय। असं सारण आपल्याला घ्यायचं। माझ्याकडे हा जो चमचा आहे हा स्पेशल डोशासाठी वापरला जातो। ह्याचा जो बेस आहे, बॅक साइड जी आहे ती प्लेन आहे, जेणेकरून आपल्याला डोसा असा टाकताना असं पसरवता येईल। त्याच्या कडेने पण आपल्याला थोडं तूप सोडायचं आहे। इथे मी क्रंची डोसा कसा करायचा आता ते दाखवते। तवा छान तापलेला आहे। जेव्हा आपण क्रंची डोसा करतो तेव्हा आपल्याला तव्यावरती तेल किंवा तूप कुठल्याही प्रकारचं हे लावायचं नाहीये, कारण हा डोसा जेव्हा आपण पसरवतो तेव्हा परत चमच्याला लागून ते येतं, म्हणून आपल्याला तेल किंवा तूप लावायचं नाहीये। तवा चांगला तापला की फक्त आपल्याला डोशाचं सारण पसरवायचं आहे। त्यावरती थोडंसं मी तूप घालतेय, तुम्हाला आवडत असल्यास तेल घातलं तरी चालेल। आणि थोडासा कांदा लसूण मसाला मी घालतेय, तिखट घातलं तरी चालेल, आवडत असल्यास घाला। आणि हे छान असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी विकतच्या सारखा डोसा हा बनतो। अशा कडांनी हा सुटायला लागला की नंतर आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे। आता इथे आपला क्रंची डोसा आणि लोणी स्पंज डोसा दोन्हीही तयार झालेले आहेत। याला आपण खोबऱ्याच्या चटणी बरोबर आणि सांबार बरोबर पण सर्व करू शकतो। इथे मी शेजवान चटणीचा यूज केलेला आहे, शेजवान चटणी बरोबर सर्व केलेला आहे, किंवा मुलांना आवडत असेल तर सॉस बरोबर सुद्धा तुम्ही खायला देऊ शकता। ही माझी डोसा आणि इडलीची जी रेसिपी आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा। आता जसं मी डोसे बनवून घेतले सेम पिठामध्ये तुम्ही मीठ ऍड करून त्याच्या इडल्या पण बनवून घेऊ शकता। इथे मी डोसा कसा बनवायचा ते दाखवलेला आहे। ही जी रेसिपी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा, मला कमेंट बॉक्समध्ये कळवा
आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.